Hello student, myself Mrs. Upasni and I am going to teach Marathi. We will start second poem, that is अंकिलामी दास तुझा. महाराष्ट्र आणि भारत ही संतांची महंतांची भूमी आहे. इथे थोर संत होऊन गेलेले आहेत की जसे संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम असे अनेक संत होऊन गेलेले आहेत की ज्यांनी त्यांच्या कार्यातून महाराष्ट्रातील जनतेमध्ये जागृती आणलेली आहे आणि जो झोपलेला समाज होता त्याला जागं करण्याचं काम या संतांनी केलेलं आहे. मग आता जे संत झालेले आहेत त्यांनी स्वतःला कोणाचे भक्त मानले आहेत तर विठ्ठलाचे. असंच आपण आज संत नामदेव यांचा अंकिलामी दास तुझा हा अभंग बघणार आहोत. अंकिलामी दास तुझा. मग अंकिला अंकित करणे म्हणजे दास्यत्व पत्करणे किंवा शरण येणे. तर संत नामदेव हे विठ्ठलाला म्हणत आहेत की मी तुझा दास झालेलो आहे, मी तुला शरण आलेलो आहे. वारकरी संप्रदायातील थोर संत कवी संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगांची भाषा सुबोध, सरळ, साधी आहे. त्यांनी हिंदीतही रचना केली आहे. पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली. शीखांच्या गुरुग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांची 61 कवने समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुखबानी या नावाने ती प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे. मग आता दृष्टांत म्हणजे काय की वेगवेगळे उदाहरणं देऊन परमेश्वर कृपेची याचना म्हणजे विनंती केली आहे की मी तुला शरण आलेलो आहे. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू, तैसा धावे माझी आकाजा, अंकिलामी दास तुझा. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी, भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे, वणवा लागलासे वनी, पाडस चिंतित हरणी, नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. बघा, पहिल्या ज्या 2 ओळी आहेत त्यांचा अर्थ आपण बघू. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू, तैसा धावे माझी आकाजा, अंकिलामी दास तुझा. मग वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक संत नामदेव अगदी मनापासून विठ्ठलाला विनंती करत आहेत, विठ्ठलाचा धावा करत आहेत की ज्याप्रमाणे नजर चुकीने आगीमध्ये सापडलेल्या बाळाला वाचवण्यासाठी त्याची आई व्याकुळ होऊन काळजीने त्याच्याजवळ धावून जाते, त्याला मायेने प्रेमाने उचलून घेते, त्याचप्रमाणे हे विठ्ठला मी पूर्णपणे तुझा अंकित आहे, मी तुला शरण आलो आहे आणि तुझा सेवक झालो आहे. तूही आईप्रमाणे माझ्या अडचणीत माझ्या कार्यात धावत ये. पुढच्या ओळी बघा. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी. की विठ्ठलाची आळवणी, विठ्ठलाची विनंती करताना विठ्ठलाला विनवणी करताना संत नामदेव म्हणतात की झाडावर घरट्यात असणारे पक्ष्याचे लहान पिलू तर ते आकाशात उंच झेप घेण्यासाठी किंवा आकाशात उडण्यासाठी प्रयत्न करत असतं आणि प्रयत्न करता करता ते जर जमिनीवर पडलं तर त्याची आई म्हणजे पक्षीण त्याला वाचवण्यासाठी त्याच्या दिशेने तत्परतेने पटकन त्याच्याकडे धाव घेते आणि त्याला पुन्हा घरट्यात आणून ठेवते. तर तसा
हे परमेश्वरा, तुझ्या या सेवकासाठी तूही असाच धावत ये. भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे. संत नामदेव महाराज अगदी मनापासून विठ्ठलाचा धावा करतात. ते म्हणतात की जसं भुकेने व्याकुळ झालेलं वासरू गोठ्यामध्ये ओरडत असते, त्याची आई त्याची ती अवस्था पाहून मोठ्याने हुंबरत म्हणजे हंबरडा फोडत त्याच्याकडे धाव घेते. तसा तूही माझ्यासाठी धावून ये. वणवा लागला सेवनी, पाडस चिंतित हरणी. की संत नामदेव विठ्ठलाची मनापासून विनवणी करताना म्हणतात की जंगलात जर एखादी आग लागली, वणवा लागला, तर हरणी कशी चिंतित होऊन तिच्या पाडसाला वाचवण्यासाठी त्या आगीमध्ये झेप घेते किंवा त्याला वाचवण्यासाठी जाते, तसा तूही माझ्यासाठी धावून ये. नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. तर संत नामदेव म्हणत आहे की माझी अवस्था कशी झाली आहे की चातक पक्ष्यासारखी. की चातक हा जो पक्षी आहे तर हा पावसाचा पहिला थेंब पिऊन जगतो आणि तेच त्याचे जीवन आहे असे मानले जाते. मग त्याचप्रमाणे की ज्यावेळेस आकाशामध्ये काळे ढग जमतात आणि चातक पक्षी त्या काळ्या ढगांना बरसण्यासाठी विनंती करतो, तसाच हे विठ्ठला, मी तुला विनवितो आहे, मी तुला विनंती करत आहे की तू माझ्यासाठी धावत ये. स्वाध्याय कृती. अंकीला मी दास तुझा. पाठाच्या आधारे खालील कृती पूर्ण करा किंवा खालील कृती केव्हा घडतात ते लिहा. माता धावून जाते आगीत बाळ सापडल्यावर. आ. धरणीवर पक्षी झेपावते, पिल्लू जमिनीवर पडताच. गाय हंबरत धावते भुकेले वासरू पाहिल्यावर. ई. हरिणी चिंतित होते जंगलात वणवा लागल्यावर. प्रश्न दुसरा. आकृती पूर्ण करा. कवितेतील माता आणि हरिणीचे वर्णन करणारे शब्द. माता कनवाळू, हरिणी चिंतित. प्रश्न तिसरा. कोणते लिहा. परमेश्वराचे दास संत नामदेव. मेघाला विनवणी करणारा चातक. प्रश्न चौथा. काव्य सौंदर्य. खालील ओळींचे रसग्रहण करा. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी. भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे. बघा, ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला कवितेचा सरळ अर्थ लिहायचा आहे. प्रश्न चौथा. काव्य सौंदर्य. खालील ओळींचे रसग्रहण करा. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी. भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे. यामध्ये आपल्याला ओळींचा सरळ अर्थ म्हणजेच भावार्थ लिहायचा आहे. अंकीला मी दास तुझा या अभंगात संत नामदेवांनी विविध दृष्टांताद्वारे परमेश्वर कृपेची याचना केली आहे. एखादे पक्षिणीचे पिल्लू घरट्यातून अचानक खाली जमिनीवर पडते
ते खाली पडलेले दिसतात. त्या पिल्लाची माता पक्षिणी त्यास पुन्हा घरट्यात नेण्यासाठी अगदी तत्परतेने झेप घेते. किंवा गायीचे भुकेले वासरू पाहून त्या वासराची आई आपल्या बाळाला जवळ घेण्यासाठी आपल्या बाळासाठी हंबरत त्याच्याकडे धाव घेते. त्याचप्रमाणे हे परमेश्वरा, तू माझ्या प्रत्येक कार्यात धावून ये असे संत नामदेव म्हणतात. वरील ओळीतून संत नामदेव यांनी समर्पक उदाहरणांनी आपली भावना व्यक्त केली आहे. नामदेवांच्या वरील ओळीतून आंतरिक आर्तता दिसून येते. आपल्या नित्याच्या जीवनातील उदाहरणांनी नामदेवांनी साध्या समर्पक भाषेच्या रचनेतून आपला आकलन कृती 2 पहिला सहसंबंध लिहा. कनवाळू माता चिंतित हरणी. दुसरं धावे धेनू झेपावे पक्षिणी. दुसरं जोड्या जुळवा. अ गट कनवाळू भुकेले चिंतित विनवितो. ब गट चातक हरणी माता वासरू धेनू. पहिलं कनवाळू माता. दुसरं भुकेले वासरू चिंतित हरणी विनवितो चातक. प्रश्न तिसरा. खाली दिलेल्या अर्थाच्या ओवी अभंगातून शोधून लिहा. आपले पिल्लू घरट्यातून खाली जमिनीवर पडताच पक्षिणी त्याच्यासाठी अगदी तत्परतेने झेपावून येते. त्याच्या सेवेला धावून जाते. सवेची झेपावे पक्षिणी पिली पडताची धरणी. दुसरं नामदेव महाराज म्हणतात की आकाशातील ढगांना पाहून चातक पक्षी त्याची स्वतःची तहान भागवण्यासाठी विनवणी करतो. उत्तर नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा. कोण ते लिहा. पहिलं वासरासाठी हंबरणारी धेनू. दुसरं धरणीकडे झेपावणारी पक्षिणी. बाळासाठी धावून जाणारी माता. प्रश्न दुसरा. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा. बघा, हा प्रश्न तुम्हाला 8 मार्काला येतो आणि मी तिथे किती मार्कांना कोणता प्रश्न येतो ते लिहिले आहे. प्रश्न पहिला. कवी किंवा कवयित्री. संत नामदेव. दुसरा. कवितेचा विषय परमेश्वर कृपेची याचना. प्रश्न दुसरा. खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा. हा प्रश्न तुम्हाला 8 मार्काला येतो. यातील काही मुद्दे आता तुम्हाला येणार नाही. प्रश्न पहिला. अंकिला मी दास तुझा कवितेचे कवी किंवा कवयित्री. संत नामदेव. कवितेचा विषय परमेश्वर कृपेची याचना. प्रश्न तिसरा. कवितेतील आवडलेली ओळ. याऐवजी तुम्हाला आता कवितेतील ओळीचा सरळ अर्थ लिहायचा आहे. या ठिकाणी बघा, अग्नी माझी पडे वाळू माता धावे कनवाळू तैसा धावे माझी काजा अंकिला मी दास तुझा. याचा सरळ अर्थ म्हणजे भावार्थ तुम्ही लिहिणार आहात. प्रश्न चौथा.
कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. संत नामदेवांचा अंकिला मी दास तुझा हा अभंग मला खूप आवडला आहे. याचे कारण असे की आपली विठ्ठलावरची उत्कट भक्ती व परमेश्वराबरोबर असलेले नाते हे संत नामदेव यांनी आई, बाळ, पिलू, पक्षिणी, धेनू, वासरू, पाडस, हरिणी तसेच मेघ, चातक पक्षी या उदाहरणातून अतिशय समर्पकपणे मांडले आहे. शिवाय आई मुलाच्या नात्यातील प्रेमभावना व्यक्त करताना देवा तू माझी आईच आहेस, तेव्हा आपल्या या लेकराच्या प्रत्येक कार्यात तू धावून ये अशी त्यांनी याचना केलेली मनाला भावते. प्रश्न 5. कवितेतून मिळणारा संदेश. संकटात सापडलेल्या बाळाला वाचवण्यासाठी त्याची आई धावत येते, तसा देवसुद्धा आपल्या भक्ताच्या प्रत्येक कार्यात धावून येतो, त्याच्या पाठीशी उभा असतो. त्यामुळेच आपण तन, मन, धन अर्पून मनोभावे परमेश्वराची भक्ती करून त्याची आळवणी केली पाहिजे, त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे असा संदेश संत नामदेव यांच्या अंकिला मी दास तुझा या अभंगातून मिळतो.